हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. आज आपण नवीन मॅथमॅटिकल कन्सेप्ट घेऊन आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन जी मॅथमॅटिकल कन्सेप्ट आज जी स्टडी करणार आहोत ती आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता हा पार्ट खूप महत्वाचा आहे. यापूर्वी जो आपण व्हिडिओ डाटा आणि टाइप्स ऑफ डाटा याच्याशी रिलेटेड कंप्लीट केला होता, त्याच पद्धतीनं त्याची पुढची स्टेप जी आहे ती आता आपण चेक करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नेमकं काय असतं आणि त्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण या कंटेंटकडे जाणार आहोत. मेनली फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं कन्सिडरेशन आणि त्याचा बेस कन्सेप्ट हा कसा कन्सिडर होऊ शकतो हे थोडंसं आपण चेक करूया. मेनली स्टुडंट, आपल्याला माहिती आहे की आपण यापूर्वी जो पार्ट पाहिला होता तो याच्याशी कनेक्टेड होऊ शकतो. जसं की स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन. स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन हा जो पार्ट आहे हा मेनली एक कलेक्शनचा पार्ट असतो. याच्यामधून जो डाटा एक्सप्रेस होतो तो आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे की स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन मधून डाटा कलेक्शन किंवा कलेक्शन ऑफ डाटा हा पार्ट जो आहे तो एक्सप्लोर होतो. आणि या डाटामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात हे देखील आपण चेक केलेले आहे. पुन्हा या 3 प्रकारांनुरूप जर आपण चेक केलं तर पुन्हा हा जो डाटा आहे तो एक्सप्लोर होत असताना रिप्रेझेंट होतो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मधून. म्हणजे पुन्हा इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं कन्सिडरेशन पाहायला मिळतं. मग हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या डाटा रिप्रेझेंटेशन साठी खूप महत्वाचं आहे. आणि हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला जवळपास 2 टाईप पडतात. म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे जे 2 टाईप आहेत ते नेमके कोणते आहेत तर ते देखील आपण चेक करणार आहोत. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा पहिला टाईप जो पडतो त्याला आपण म्हणतो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा दुसरा टाईप जो पडतो त्याला आपण कन्सिडर करतो कंटिन्युअस. सो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जवळपास 2 टाईप मध्ये कन्सिडर होतं. ते म्हणजे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि दुसरा पार्ट म्हणजे कंटिन्युअस. सो याच कन्सिडरेशनला आता पहिल्यांदा आपण चेक करणार आहोत की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ही कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नुसार बऱ्याचशा गोष्टी ज्या पुढे आपल्याला चेक करायच्या आहेत त्या नेमक्या काय आहेत. बघा, सुरुवातीला आपण इथं जर चेक केलं तर आपण चेक करणार आहोत की नेमकं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. So we write here the frequency distribution. So mainly जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण याच्यावरती चर्चा अशी करू शकतो की सपोज एखादा डाटा कलेक्शन आपल्याकडे आहे, पण तो डाटा रिप्रेझेंट होत असताना त्याचं एक स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशन आपल्या समोर जोपर्यंत असणार नाही त्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन तोपर्यंत करता येणार नाही. म्हणून मग असे एक डिस्ट्रीब्युशन आपल्या समोर असेल की जो डाटा पूर्णतः अर्थपूर्णरित्या मिनिंगफुलरित्या जर आपल्या समोर रिप्रेझेंट होत असेल तर अशा वेळी आपण म्हणू शकतो की की जे डिस्ट्रीब्युशन आपल्या समोर येणार आहे ते आपल्याला एक स्पेसिफिक माहिती देऊ शकतं. म्हणून फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ही जी कन्सेप्ट आहे तर ती खूप महत्वाची असते. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मधून डाटा एक्सप्लोर होतो, तो स्पेसिफिक रेंज मध्ये रिप्रेझेंट होतो, इंटरवल मध्ये रिप्रेझेंट होतो, कॅटेगरी मध्ये रिप्रेझेंट होतो. विशेष म्हणजे यामध्ये आउटकम वाईज काही सेक्शन पाहायला भेटतात. आणि विशेष म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हा पार्ट फंडामेंटल कन्सेप्ट म्हणजे एक महत्वपूर्ण प्राथमिक कन्सेप्ट समजलं जातं. कोणती तर स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्ट मध्ये. ओके, तो जास्त वेळ न घालवता आपण आता डायरेक्टली फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कडे जाऊया की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं आहे काय. सो आपण पहिल्यांदा इथं कन्सिडर करू शकतो की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बाबत काही कंटेंट आपण चेक करू शकतो. द डिस्ट्रीब्युशन which represent the data with interval, categories, ranges
with specific outcomes, then this type of distribution is known as frequency distribution. Then this type of data representation or distribution is known as frequency distribution. Again, some conditions are here if we consider the frequency distribution. So there are ranges, comma, intervals, comma, categories which represent some outcomes with specific count. Okay, next again we think about the frequency distribution. Then frequency distribution represent one thing. So third condition, this is fundamental concept. This is fundamental concept of statistics. सो तीन गोष्टी आपण चेक केल्या की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन रिप्रेझेंट काय करतं तर डाटा रिप्रेझेंट करतं विथ इंटरवल, कॅटेगरीज, रेंजेस with specific outcomes. Then this type of distribution is known as frequency distribution. After this, there are ranges, interval, categories which represent some outcomes with a specific count. म्हणजे इथं काही आउटकम रिप्रेझेंट होतात ते स्पेसिफिक काउंट मध्ये असू शकतात, वारंवारतामध्ये किंवा फ्रिक्वेन्सी मध्ये. आणि दिस इज द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स. सो हा पार्ट खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नेमकं काय हे आपण इथे चेक केलं. आता यानंतर महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे टाईप पडतात. तर ते टाईप नेमके कोणते आहेत ते देखील आपण इथे चेक करणार आहोत. सो तो पार्ट आपण चेक करूया की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे टाईप नेमके कशा पद्धतीने कन्सिडर होऊ शकतात. तर यानंतरचा जो पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत तो आहे टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सो याला आपण शॉर्टली देखील राईट डाऊन करू शकतो, टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये दोन पार्ट पडतात. त्यामधला पहिला पार्ट आपण इथे चेक करणार आहोत, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हा जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा पहिला पार्ट असेल तर हे कुणाला म्हटलं जातं की जो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे तर ते आपण चेक करणार आहोत. सो बघा, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन which represent the data, the frequency distribution which represent the data in ungrouped nature, the data in ungrouped nature with its specific outcome, or outcomes, then it known as discrete frequency distribution. Then it is known as discrete frequency distribution. So student, आपण जर इथे चेक केलं,
The frequency distribution which represent the data in ungrouped nature with its specific outcome, then it known as discrete frequency distribution. म्हणजे सिंपली एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की जो डाटा रिप्रेझेंट करतो किंवा जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन रिप्रेझेंट करतं अनग्रुप्ड टाईपचा डाटा त्यालाच म्हटलं जातं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मग हा नेमका पार्ट कोणता आहे तर त्याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण इथं चेक करूया की डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नेमकं कशा पद्धतीनं कन्सिडर केलं जाऊ शकतं. तर तो एक्झाम्पलचा पार्ट आपण इथं चेक करू शकतो. तो किती सोपा आहे. सो डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इथं आपण रिप्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल the data is given as the data is सपोज आता इथं जो डाटा आहे तो या पद्धतीने रिप्रेझेंट झालाय की इथं पर्टिक्युलरली सुरुवातीला xi असं नेचर आपल्याला पाहायला भेटतं. this xi represent sometimes particularly variables. The xi's represent sometimes as a variables. After this, there will be the frequency as a fi. We consider as a frequency. Okay. So again, there are some frequency bars. So frequency bars ही concept नेमकी काय आहे ते देखील आपल्याला पाहायला भेटणार. सो आपण इथे चेक करू शकतो की जर समजा xi ही व्हेरिएबल कंडिशन जी आहे तर ती अशी रिप्रेझेंट झाली की जसं की इथं व्हेरिएबल आहे ऍज अ 1, अगेन नेक्स्ट व्हेरिएबल आहे ऍज अ 2, अगेन नेक्स्ट व्हेरिएबल ऍज अ 3 अँड नेक्स्ट व्हेरिएबल आहे ऍज अ 4. असे कोणतेही मेंबर इथं असू शकतात. आता सपोज एक आपण कॉन्टेक्स्ट कन्सिडर केलं की 1 ही व्हॅल्यू आपल्याकडे समोर काही व्हॅल्यू आहेत त्यामध्ये 1 ही व्हॅल्यू जवळपास 10 वेळा पाहायला मिळाली तर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 1 ची कन्सिडरेशन झाली ऍज अ 10 साठी. समजा 2 ही व्हॅल्यू आहे ती समोर एका यादीमध्ये जर समजा 17 वेळा आपल्याला पाहायला मिळाली तर त्याचा काउंट येऊ शकतो 17. नंतर 3 ही व्हॅल्यू जर समजा आपल्याला 12 टाइम्स पाहायला मिळाली तर त्याचा फ्रिक्वेन्सी काउंट येऊ शकतो 12. आणि 4 ही जी व्हॅल्यू आहे त्याचा फ्रिक्वेन्सी काउंट फक्त 5च आलाय तर तो फ्रिक्वेन्सी काउंट इथं 5 आपण कन्सिडर करू शकतो. याच पद्धतीनं आता फ्रिक्वेन्सी बार ही कन्सेप्ट काय आहे की अगदी प्राथमिकरित्या ज्यावेळी आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन चेक करतो तर फ्रिक्वेन्सी बार म्हणजे त्याचा काउंट जो आहे तो आपण बार स्ट्रक्चर मध्ये दाखवतो. जसे की 10 म्हणजे 5 मेंबरशिप लाईनचे 2 1 इथं कन्सिडर होतात. जसे की हा 10 काउंट असेल तर फ्रिक्वेन्सी बार असा रिप्रेझेंट होतो 1 2 3 4 5 1 2 3 4 5. Okay, no problem. After this there will be the 17. So 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 and 1 2. This particularly the 17. After this 12. So 1 2 3 4 5 1 2 3 4 5 and 1 2. This is the 12. And after this 5. This is 1 2 3 4 5. Okay. सो हे जे डिस्ट्रीब्युशन आता इथं भेटतंय तर त्याच्यामध्ये इथं व्हेरिएबल कंडिशन मिळते ऍज अ 1 2 3 4. या व्हेरिएबलची रिलेटेड फ्रिक्वेन्सी मिळते. ओके. आणि त्याचा फ्रिक्वेन्सी बार भेटतो और बार स्ट्रक्चर पाहायला मिळतं. सो अशा टाईपचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जर आपल्या समोर आलं तर 100% ते डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हे आपण ओळखू शकतो की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत, फ्रिक्वेन्सी स्पेसिफिक आहे आणि फ्रिक्वेन्सी बार नेचर हे नेहमी दाखवलं जातं असंच नाही पण हे 2 नेचर यामध्ये असायला पाहिजे. जसं की आपण याला असं म्हणू शकतो की जर xi fi नेचर जर आपल्या समोर असेल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं तर 100% याला व्हेरिएबल अटॅच्ड विथ फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं आणि यालाच डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं आपण कन्सिडर करतो. हा पार्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता याच कन्सिडरेशननं बराचसा पार्ट जो आहे तो आपल्याला पुढे देखील पाहता येणार आहे. जर पहिला टाइप डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर आणखी दुसरा जो याचा टाइप आहे तो देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करणार आहोत. तो नेमका कोणता आहे ते थोडंसं चेक करूया.
तर सेकंड टाईप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा जो आपल्या समोर येतो तो खूप महत्वाचा आहे आणि ही कन्सेप्ट देखील खूप महत्वाची आहे. सेकंड टाईप जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर स्टुडंट आणि फ्रेंड्स, आता जो पार्ट आपण घेणार आहोत तो म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा सेकंड पार्ट आणि त्याचं नेम आहे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ही कन्सेप्ट नेमकी काय? तर मगाशी आपण पाहिलं की डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. मग कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणतं? तर बरोबर त्याच्या अपोजिट, की जे डिस्ट्रीब्युशन ग्रुप्ड टाईपचं असतं त्यालाच आपण काय म्हणतो? कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो बघूया याची डेफिनेशन काय असते. एका लाईन मध्ये आपल्याला समजतं. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन which represent the data in grouped nature with class intervals and its specific frequency or outcome, then it called as continuous frequency distribution. सो एक मात्र आता आपण इथं कन्सिडर करू शकतो की कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर जो ग्रुप्ड डाटा आपल्या समोर येऊ शकतो की जो क्लास इंटरव्हलचा असतो आणि रिलेटेड फ्रिक्वेन्सीचा असतो तो म्हणजेच काय? तर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फॉर एक्झाम्पल आपण इथे चेक करू शकतो की जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्या समोर काही क्लास इंटरव्हल कन्सिडर्ड झाले आणि क्लास इंटरव्हलची स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी ऍज अ Fi फ्रिक्वेन्सी जी आहे ती कन्सिडर झाली, तर इथे मी काही क्लास इंटरव्हल राईट डाऊन करून घेऊ शकतो. जसे की क्लास इंटरव्हल माझ्याकडे आहे 0 to 5, आफ्टर दिस 5 to 10, आफ्टर दिस 10 to 15 and लास्ट 15 to 20. ओके, हे 4 क्लास इंटरव्हल आहेत आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 7, 12, 14 and last as again 8 या टाइप. सो या टाइपचं जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं क्लास इंटरव्हल विथ फ्रिक्वेन्सी, दिस इज नोन ॲज कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो हेच जे कन्सिडरेशन आहे ते पुन्हा आपल्याला या टाइपच्या नेचरमध्ये देखील पाहता येतं की जसं की फ्रिक्वेन्सी बार स्ट्रक्चर आणि तर हे कसं असू शकतं? तर इथं देखील आपण थोडं चेक करू शकतो की इथं व्हेरिएबल्स होते, ते व्हेरिएबल जे आहेत ते आता चेंज होणार आहेत क्लास इंटरव्हलचं कन्सिडरेशन. सो इथं आपण असं म्हणू शकतो की हाच डाटा ज्यावेळी कंटिन्युअस टाईपच्या कन्सिडरेशन रिप्रेझेंट होईल तर द डाटा इज पर्टिक्युलरली कन्सिडर ऍज विथ अ क्लास इंटरव्हल. म्हणजे इथं आता क्लास इंटरव्हलचं नेचर आपल्याला पाहता येईल. हे व्हेरिएबल्स आता निघून जातील आणि क्लास इंटरव्हल कन्सिडर होतील, जसे की 0 to 5, त्यानंतर 5 to 10, त्यानंतर 10 to 15 and लास्ट ॲज 15 to 20. मग याची जी रिलेटेड फ्रिक्वेन्सी आहे ती पण आपण आता चेक करूया. तर ती कशी आहे? तर 7, 12, 14 and लास्ट ॲज 8. सो या पद्धतीने आता हे फ्रिक्वेन्सी बार देखील चेंज होतील. सो ते आपण इथे चेक करू शकतो की जर समजा एखादा क्लास इंटरव्हलचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे तो डिफरंट आहे. ऍज अ 0 to 5 मध्ये 7 फ्रिक्वेन्सी आहे, तर हा असा होईल 1 2 3 4 5 and 1 2. This is the 7th count. After this 12, so 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 and 1 2. Okay. After this 14, so 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 and 1 2 3 4. This is the count for 14. Next again
1 2 3 4 5 1 2 3. Okay, so this is the 8 count, and this is the particular class interval frequency nature. This is again known as continuous frequency distribution. ओके, सो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की ज्या डाटामधून अनग्रुप्ड टाईपचं डाटा नेचर आपल्या समोर पाहायला मिळतं आणि रिलेटेड फ्रिक्वेन्सी पाहायला मिळते. मग हे जे क्लास इंटरवल्स आहेत ते काही वेळा इन्क्लुझिव्ह टाईपचे असू शकतात, एक्सक्लुझिव्ह टाईपचे असू शकतात. म्हणजे जसं की हे कंटिन्युअस आहे, हे कंटिन्युअस टाईपचे क्लास इंटरवल आहे. काही वेळा डिसकंटिन्युअस येऊ शकतात, त्याला देखील कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं कन्सिडरेशनच दिलं जाऊ शकतं की ज्याच्यामध्ये डाटा जो आहे तो ग्रुप्ड टाईपनं काय होतो, रिप्रेझेंट होतो. सो ही कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्वाची होती की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नेमकं काय आणि टाइप्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन नेमकं काय. सो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच, कारण याच्यामध्ये एक स्पेसिफिक माहिती आपल्याला मिळाली की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय आणि याचे दोन जे प्रकार पडतात ते नेमके काय असतात. ओके, सो ही माहिती आपण पूर्णतः पाहिली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला मिळाल्या, त्याच पद्धतीने इथून पुढे देखील भरपूर काही गोष्टी आपण स्टडी करणार आहोत आणि तुम्ही नक्की या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी स्टडी करू शकता. तर आताच्या पुरता आपण या ठिकाणी थांबूया आणि नवीन व्हिडिओ जो मॅथमॅटिकल कन्सेप्ट आपल्या समोर घेऊन येणार आहे तो देखील आपण नक्कीच पुढे पाहणार आहोत. तर आता आपण या क्षणी थांबतोय, पण या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. त्याचबरोबर हे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आपल्या मित्रांना देखील तुम्ही हे पाठवू शकता. आणि या सगळ्या गोष्टीतून आपण आपली जी शिक्षणाची ओढ आहे ती नेहमी चालू ठेवायची आहे आणि बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. धन्यवाद. आपण पुन्हा भेटणारच आहोत.